विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्याच्या सर्व भागांमध्ये पशुवैद्यकीय सेवांचा योग्य समतोल राखण्यासाठी तसंच बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय पद्धतीनं पार पडावी यासाठी पशुसंवर्धन विभागानं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. पशुधन विकास अधिकारी गट अ आणि सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट अ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाच्या माध्यमातून करण्याचा ऐतिहासिक निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. 15 आणि 16 मे दरम्यान ही प्रक्रिया पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयात पार पडणार आहे. युनिव्हर्सल ट्राईब्स आणि दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी संयुक्तपणे आदिवासी समाजाच्या कला, संस्कृती आणि विविध वस्तूंचं प्रदर्शन असणाऱ्या आदि संस्कृती महोत्सव 2025चं आयोजन केलं आहे. 17 मेपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात विविध राज्यातील जवळपास 20हून अधिक आदिवासी जमाती सहभागी झाल्या आहेत. यामध्ये विविध कार्यशाळांबरोबरच उद्योजकता विकास, स्टार्टअप मीट आणि काही विशेष सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व विभागांनी पूर परिस्थितीत जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी विभागस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. नागरी संरक्षण दल गृह विभाग पुणे शहराच्या वतीनं सह्याद्री हॉस्पिटल येरवडा इथं अग्निशमन प्रथमोपचाराबाबत प्रात्यक्षिकं करण्यात आली. यावेळी रुग्णालयामधील डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना मॉकड्रिलच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. तसंच अग्निशमन अधिकारी पवार यांच्या नेतृत्वाखाली अचानक लागलेल्या आगीपासून बचाव करण्याबाबत विविध प्रकारचे फायर नोझल वापरून दाखवण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपआयुक्त राजेश आगळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आकाशचिन्ह आणि परवाना विभागाच्या वतीनं पठारेमळा, चऱ्होली इथल्या अनधिकृत लोखंडी कमानीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून 70,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही ही कारवाई सुरू राहणार असल्याचं आगळे यांनी सांगितलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी ठीक 8 वाजता.